नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने. आज तुम्हाला आमवात या आजाराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आमवात म्हणजे काय हे पाहूयात. आयुर्वेदानुसार शरीरात तयार होणारा आम म्हणजे अपूर्ण पचलेले अन्न किंवा विषारी द्रव्य आणि वाढलेला वातदोष हे एकत्र येऊन सांध्यामध्ये साचतात. तेव्हा जो आजार होतो त्याला आमवात असे म्हणतात. हा आजार आधुनिक वैद्यकातील रुमॅटॉइड आर्थरायटिसशी साधर्म्य दाखवतो. आमवात होण्याची कारणे कोणती आहेत? तर चुकीचा आहार, जड, तेलकट, थंड पदार्थ जास्त खाणे, वारंवार फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ, विरुद्ध अन्न जसं की दूध आणि फळे, अति दही किंवा थंड पेये, हे अपचन असताना पुन्हा खाणे. त्याचबरोबर दुसरं आहे चुकीची जीवनशैली. जेवणानंतर लगेच झोपणे, व्यायामाचा अभाव, रात्री जागरण, दिवसा जास्त झोप घेणे, सतत एसीमध्ये राहणे. तिसरं कारण आहे पचनशक्ती कमजोर होणे. पचन व्यवस्थित न झाल्यास आम तयार होतो आणि तो रक्ताद्वारे सांध्यामध्ये जाऊन सूज व वेदना निर्माण करतो. आमवाताची मुख्य लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया. तर सांध्याशी संबंधित लक्षणं जी आहेत त्याच्यामध्ये सांध्यात तीव्र वेदना होणे आणि सांध्यामध्ये सूज येणे, सकाळच्या वेळी स्टिफनेस असणे, हातपाय हलवताना त्रास होणे, गुडघे, मनगट, बोटे दुखणे, चालताना कडकपणा. शरीरातील इतर लक्षणांमध्ये अंगदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, अपचन, तापासारखे वाटणे, जडपणा, थकवा ही लक्षणं दिसतात. आमवात वाढल्यास काय होऊ शकते? तर त्याच्यामध्ये डिफॉर्मिटी म्हणजे सांधे वाकडे होणे, चालण्यास अडचण, सांध्याची हालचाल कमी होणे, स्नायू कमजोर होणे. म्हणूनच सुरुवातीला उपचार घेणे महत्त्वाचे असते. आमवातामध्ये पथ्य म्हणजे काय खावे? तर खाण्यास योग्य पदार्थ म्हणजे गरम व ताजे अन्न, मूग डाळ, लसूण, सुंठ, हळद, मेथी, हिंग, उकळलेले गरम पाणी, तांदळाची पेज, भाजलेले जिरे, हलका आहार उपयुक्त आहेत. उपयुक्त पेयांमध्ये सुंठ पाणी पिऊ शकता किंवा अजवाईन पाणी, हळदीचे कोमट दूध हे घेऊ शकता. काय टाळावे? तर टाळावयाच्या पदार्थामध्ये दही, थंड पाणी, आईस्क्रीम, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जास्त तेलकट पदार्थ, फास्ट फूड, शिळे अन्न, राजमा, छोले, जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स हे टाळायचे आहे. कोणत्या सवयी टाळाव्यात? तर दिवसा झोपणे, रात्री जागरण करणे, पावसात भिजणे, थंड वातावरणात जास्त वेळ राहणे, जेवल्यावर लगेच झोपणे. तर याच्यामध्ये आयुर्वेदिक उपाय काय करता येतील? तर तुम्ही सुंठ आणि हळद हे कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. तसेच चमचाभर मेथीदाणे रात्री भिजवून सकाळी घेऊ शकता. एरंड तेल हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले बरे. गरम पाण्याचा शेक किंवा वाळूचा शेक वेदना कमी करण्यास मदत करतो. पंचकर्मामध्ये अभ्यंग, स्वेदन, बस्ती, पत्रपोटली स्वेद, विरेचन ह्या पंचकर्म चिकित्सा उपयोगी मानल्या जातात. परंतु हे पंचकर्म उपचार वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच करावेत. काही जीवनशैलीच्या टिप्स देणार आहे. त्यामध्ये रोज हलका व्यायाम करा. योगासनामध्ये पवनमुक्तासन, ताडासन हे करू शकता. वजन नियंत्रणात ठेवा. कोमट पाणी प्या. ताण कमी ठेवा. डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे? तर सांध्यात सतत सूज असेल, सकाळी जास्त स्टिफनेस असेल, हातपाय वाकडे वाटत असतील, ताप व अशक्तपणा वाढत असेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. योग्य आहार, पथ्य आणि वेळेवर उपचार घेतल्यास आमवात नियंत्रणात ठेवता येतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.